बळीराजाच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आमदार राजू खरे बांधावर खंडाळी पापरी भागात नुकसानीची पाहणी. मोहोळच्या आमदारांचा धडाका, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांचे पंचनाम्याचे आदेश, नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन. आमदार राजू खरेंकडून खंडाळी पापरी देवडी भागातील अवकाळी नुकसानीची पाहणी, शासन दरबारी पाठपुराव्याचा शब्द. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसलाय. मोहोळ तालुक्यातील खंडाळी पापरी आणि देवडी भागात अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं थैमान घातलंय. या संकट काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी शुक्रवारी रणरणत्या उन्हात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. निसर्गाचा कहर, बळीराजाच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आमदार राजू खरे बांधावर खंडाळी पापरी भागात नुकसानीची पाहणी. मोहोळच्या आमदारांचा धडाका, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांचे पंचनाम्याचे आदेश, नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन. आमदार राजू खरेंकडून खंडाळी पापरी देवडी भागातील अवकाळी नुकसानीची पाहणी, शासन दरबारी पाठपुराव्याचा शब्द. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसलाय. मोहोळ तालुक्यातील खंडाळी पापरी आणि देवडी भागात अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं थैमान घातलंय. या संकट काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी शुक्रवारी रणरणत्या उन्हात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. निसर्गाचा कहर, पिकांची धुळधाण. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं आणि केळीच्या फळांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झालीय, संसाराची दैना उडाली. हातातोंडाशी आलेलं घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासकीय फौजफाट्यासह ऑन द स्पॉट पाहणी. शुक्रवारी दुपारी उन्हाचा पारा चढलेला असतानाही आमदार राजू खरे यांनी आपला दौरा थांबवला नाही. त्यांच्यासोबत तहसीलदार सचिन मुळे, कृषी विभागाचे अधिकारी, संबंधित भागाचे तलाठी आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते. आमदारांनी केवळ पाहणीच केली नाही तर अधिकाऱ्यांना तातडीनं वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमदारांचं आश्वासन, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार राजू खरे भावुक झाले. त्यांनी सांगितलं की हा निसर्गाचा कोप असून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून येण्यासारखं नाही. मात्र या संकट काळात मी आणि शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.